नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात मोठ्या टॉप 9 घडामोडींनी। निवडणुकांनंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट करण्यात येणार। 45 दिवसातच निकालाला आव्हान द्यावं लागणार। फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीने आयोगाकडून नियमात बदल। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावरती हल्ला बोल, ज्यांच्याकडून उत्तर हवं होतं तेच पुरावे मिटवत आहेत, याचा अर्थ ही मॅच फिक्सिंग। राहुल गांधींचे ट्विट 45 दिवसात डेटा डिलीट वरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा घेरलं। केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या संगनमतानं निर्णय। भाजपासह बगलबच्चांच्या घोटाळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी नियमात बदल। आयोगावरती मविया नेत्यांची टीका तर आक्षेप घेणं हीच काँग्रेसची भूमिका। शेलारांचं प्रत्युत्तर। राज्यात दोनच समविचारी नेते, एक उद्धव ठाकरे, दुसरे राज ठाकरे। मराठी माणसाची एकजूट राहावी ही ठाकरेंची भूमिका। संजय राऊतांचं विधान। मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू। संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंचा 2017च्या भाषणाची क्लिप शेअर। मोदी बोलबच्चन मंडळाचे अध्यक्ष तर फडणवीस ज्युनियर बोलबच्चन। फडणवीसांनी केलेल्या बोलबच्चन या टीकेला राऊतांचं उत्तर। अमित शहांनी बाळासाहेब ठाकरेंचा पुन्हा अवमान केला। संजय राऊतांची टीका, खरी शिवसेना शिंदेंचीच असं म्हणत अमित शहांनी केली होती टीका। गेली 3 वर्ष संजय राऊत उद्धव साहेब आणि पवार साहेबांचे बूट चाटायचं काम करत आहेत। संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वाट लागली। मंत्री भरत गोगावलेंचा हल्ला बोल। ज्यांचे स्वतःचे दिवस संपत आले त्यांना कुणी मारायची काय गरज, उगाच कुणीतरी मारावं, सहानुभूती मिळावी, लोकांसमोर जावं आणि बाळासाहेबांच्या मुलाला मारलं म्हणून ओरडून सांगावा, असा हा प्रकार। संजय गायकवाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका।